पातालोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल उदार भक्त 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 त्रैलोकी मात दयाची त्रैलोकी मात दयाची त्रैलोकी मात दयाची त्रैलोकी मात समर्थ
योगी ऐसे समर्थती योगी एका जनार्दनी समर्थती भक्त देवतांचा अंकितदास होय देवतांचा अंकितदास होय देवतांचा अंकितदास होय जनार्दनी समर्थती भक्त जनार्दनी समर्थती भक्त देवतांचा अंकितदास होय देवतांचा अंकितदास उदार भक्त उदार
संस्कृताची गाठी उकलवणी ज्ञानदृष्टी 56 भाषा येत असून सुद्धा मराठी निवडली ज्ञानेश्वरी करता हाही उदार तो केवळ ज्ञानोबरांकडे एक भाषा आली 2 भाषा आल्या तरी मनुष्याला जरा एक चाल तरी त्रास होतो ना ज्ञानोबरांना 56 भाषा येत असून सुद्धा ज्ञानोबरांनी मराठी निवडली आपण लेकरं म्हणून ज्ञानोबरांनी आपल्याकडे पाहिलं इतर भाषा असतील आपल्याला कधी ज्ञानेश्वरी वाचावी वाटली नसती वाचताही आली नसती पण ज्ञानोबरांनी उपकार केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ती लोकी एवढंच नाही जड मोड उद्धरिले अहो माणसावर उपकार केला येत नवल काय कोणाबरोबर उपकार केला बोलविला रेडा चालविली भिंती बोलविला रेडा चालविली भिंती चांग देवा ते उपदेशिती योग्यांनाही उपदेश केला आणि जड जीवालाही उपदेश केला एका जनार्दनी समर्थ ते भक्त देव त्यांचा अंकित दास होय अशा समर्थ भक्तांचं वर्णन नाथ महाराज करतात देव सुद्धा ज्यांचा ऋणी आहे परमात्मा सुद्धा ज्यांचा ऐकतो असे कोण असतील तर केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ ती लोकी ते दुसरे तिसरे कोणी नाही ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा अहो देव वैष्णव जे भगवंताचं दर्शन घेतात भगवंताकडे जातात ते वैष्णव पण देव सुद्धा ज्यांच्याकडे येतो ते महावैष्णव निवृत्ती संता सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे तुम्हा सगळ्यांवर विश्वमोरी ज्ञानोबरांची कृपा राहो आपल्या आयुष्यात ज्ञानोबरांनी केलेल्या उपकाराची जाणीव हो आपल्या आयुष्यात ज्ञानोबरांच्या जीव वाङ्मय आहे ज्ञानोबरांचं त्या अभ्यासनाची वृत्ती आपली हो वाचनाची वृत्ती आपली हो महिलांनी ज्ञानेश्वरीकडे आपला मोर्चा वळवा खूप ज्ञानेश्वरी वाचनाची गरज आहे रोज ज्ञानेश्वरी वाचा 5-25 वेळा वाचा मोबाईलमध्ये PDF आहे ज्ञानेश्वरीचं आपल्याला जर कोणतंच साधन उपलब्ध नसेल मुलींनी तर जरूर वाचा आपलं अंतःकरण पवित्र करणारी ज्ञानोबरांची भाषा आहे आपण ज्ञानेश्वरी सगळ्या तरुणांनी हरिपाठ तरी नित्य घेत जा एवढी विनंती तुम्हाला सगळ्यांच्या चरणी करतो ज्ञानोबरांनी खूप सुंदर जीवन आपल्याला दिले त्याचा आनंद घ्या एवढी प्रार्थना आपल्या सगळ्यांकडे व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो संतांचं ऐकत ऐकत आपल्या जीवनात खूप बदल होईल खूप समाधान होईल खूप आनंद आपल्याला अनुभवता येईल पण संतांचं ऐकत नसाल तर आपल्याला परिणाम सुद्धा भोगावा लागेल काय परिणाम आहे मला असं वाटतं तो परिणाम ऐकल्याशिवाय तुम्हाला काही कीर्तन वाटणार नाही त्यामुळं तेवढं म्हणतो आणि सेवेला विराम देतो संतांचं ऐकत आपण भगवंताच्या दिशेने जाऊया अन्यथा हे जरी नाही काल तरी दुसराही हे जरी नाही काल
नका, कोणाचा ताण घेता. इथं किती नीट वागलो तरी 40% समाजातल्या कायम विरोधात आहे. ताण घेता कोणाचा? आनंदी राहा, मस्तीत राहा. महिला मंडळी रोज नाचायचं, आपला दरवाजा बंद करून जाणार तर नाचायचं. भांडे पडू नका म्हणजे झालं का? नाचण्याची गाण्याची क्रिया शेवटची माझ्या पांडुरंगाकरता असावी हे ठरवून आपण वारकरी संप्रदायाचा प्रवास करावा. विनंती तुम्हाला सगळ्यांच्या चरणी करतो, माझ्या वाणीला विराम देतो. आदरणीय सुनील महाराज, आदरणीय सगळीच गावकरी मंडळी, सगळ्यांच्या तासातून ज्यांच्याकडे कीर्तनाचं यजमान पद आहे ते श्री किरणजी वाडे, दीपकजी वाडे आणि शुभम रामदास पवार. पुन्हा एकदा सगळ्यांना यांना धन्यवाद देतो. आमचे भास्कर काका सुद्धा झालेले आहेत. फार आनंद वाटला मला. मी किरण म्हणून म्हटलं की आदित की नाही वाडे परिवाराच्या माध्यमातून तालुक्याचे मालकच वाडे आमच्या मुक्ताईनगरची. हे जे सांगतोय ऐका ना, त्याच्याकडे लक्ष दिल्यापेक्षा मी जे सांगतोय ते ऐका, छान आहे. त्यामुळं त्यांचा आग्रह असल्यामुळं मला काही नाकारता आलं नाही. आणि विशेषतः परवाचं जे कीर्तन होतं त्यामुळं त्यांनी ऐकल्यामुळं झालं. आता तुम्ही चिठ्ठी दिली 3 बांधकेत आहे, ऐका जरूर, पण जा पंढरपूरला. सध्या लोकांना असं वाटतं घाटोश्यामला गेल्यावरच दुःख जातं, कारण तिथेही देव आहे आणि आळंदीला पंढरपूरलाही देवच आहे. काय आहे, जवळची किंमत कळत नाही. जेवढे 3 बांधके म्हणणारे तेवढे आळंदीला होते वारीला. जात ना ज्ञानोबारांकडे जरा, पंढरपुराकडे. वारकरी संप्रदायाचा पदर धरा. दुसऱ्याची माहिती दिसायला गोरी दिसली म्हणून तिच्या दुधाला जोडायचं नसतं. ज्ञानोबाला ही काळी असेल, आपली माय आहे, रंगारोकर काळी असल्या. मी 2 वाजेपर्यंत मिटिंग मध्ये होतो, काल सुनील महाराज होते आणि सगळेच होते. खरोखर ऐका, संगीत म्हणून सगळं, पण तत्व सोडू नका कडे. 3 बांधके ऐका, काय संगीत ऐकायचं असेल तुम्हाला ते सगळं ऐका, पण वारी मात्र ज्ञानोबारांची करा, वारी मात्र पांडुरंगाची करा. एवढी सगळ्यांच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. संगीत म्हणून ऐका. केवळ मी त्याची प्रसिद्धी करतोय किंवा घाटोश्यामला गेल्यावर दुःख जातं हे मी सांगतोय असं कृपा करून म्हणू नका. माझं एकच सांगणं आहे, ज्ञानोबारांकडे जा. माझं एकच सांगणं आहे, तुकोबारांकडे. जर गेलात तुकोबारांकडे, ज्ञानोबारांकडे, तर काय होईल? तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा वो बाबा, भटक रहा वो बाबा, पार लगा बोला 3 बाण के दारी, 3 बाण चलावना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवना. 3 बाण के दारी, 3 बाण चलावना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आवना. भगवंताकडे सगळं दुःख मिटतात. जा आळंदीला, जा पंढरीला, काय होईल? अनजानी सनगरी में सब जाने लगते हैं, अनजानी सनगरी में सब जाने लगते हैं. हम तो तेरी याद में रो रो रोते लगते हैं. अनजानी अनजानी सनगरी में सब जाने लगते हैं. हम तो तेरी याद में रो रो रोते लगते हैं. बहता आँखों से बाबा, बाबा, बहता बहता आँखों
दुःख जातात त्याच्याकडे जा, देवा सांगू सुख दुःख, पण काय करत जा, निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव